प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अशोक चव्हाण आपल्या सोबत आहेत. नांदेडमध्ये एकंदरीत स्थिती तुम्हाला कशी दिसते? निश्चितच चांगली आहे. काँग्रेसला वातावरण अनुकूल आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कालच नांदेडला विराट जाहीर सभा झाली आणि भाजपच्या एकंदरीत अपयश आहे, सरकार अपयशी आहे. कुठल्याच प्रकारच्या निर्णयामध्ये त्याच्यामध्ये काही घडलेलं नाही आहे. ही खरी शोकांतिका या भाजप सरकारची आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न, बेरोजगारांचा प्रश्न, आरोप प्रत्यारोप नांदेडला एक केंद्र करून घेण्याचा प्रयत्न आहे. आणि पण राज्याच्या लोकांना प्रचंड प्रमाणात पण इथे वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा उमेदवार आहेत. अशी मतांची वेगळी गणितं संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहेत. जी काँग्रेसची पारंपरिक वोट बँक करणारी दिसतात असा आरोप आहे. हा निश्चितच आहे. भाजपची जी टीम आहे, भाजपला फायदा होईल अशाच अनुषंगाने बहुजन वंचित आघाडीला उभं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे नुकसान भरपाई होईल. ते आम्ही लोकांना समजून सांगतो. आम्हाला खात्री आहे की त्याच्यामध्ये थोडंफार होईल की जास्त जो काही कंटेंट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण यातून फायदा भाजपचा होणार लोकांना कळतं आहे. पण म्हणजे एकदा विधानसभेमध्ये प्रकाश आंबेडकर तुमच्यासोबत असेल नंतर कंटेंट करण्याचा असेल आहे ते आमच्या विरोधात आहे ना. प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी काँग्रेसला नुकसान करणारीच आघाडी आहे. मोदीच्या विरोधात नाही आहे. दाखवायला मोदींच्या विरोधात प्राथमिक क्षेत्र काँग्रेसचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतो. पण काँग्रेसचा जो परंपरागत मतदार आहे, दलित असेल, मुस्लिम असेल, तो का जिल्ह्याचं काही आत्ममंथन तुम्ही बाबतीत? काँग्रेसचा मुस्लिम मतदार काँग्रेसबरोबरच आहे. अल्पसंख्याक इतर समोर काँग्रेसबरोबरच आहे. आणि वंचित आघाडीचा प्रयत्न आहे, तो प्रयत्न आम्ही सफल होऊ देणार नाही. या निवडणुकीमध्ये तुम्हाला नेगेटिव्ह तयार झालेलं दिसतंय का? की मोदी कुठल्याही उमेदवाराला मत द्यायचे, मोदींना मत आहे असं तुम्हाला निगेटिव्ह दिसतंय का? येतात या उमेदवार म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांनी मताची विभाजन करण्याचं डाव आहे. तो डाव यशस्वी होऊ नका. मोदी फॅक्टर चालताना दिसतोय का तुम्हाला? लोकांमध्ये फॅक्टर चालत नाही, षडयंत्र असण्याचा उद्देश अशोक चव्हाण आता प्रचारासाठी तिचा शेवटचा दिवस आहे. गुंतागुंतीचा आणि आपण पाहतो की कशा पद्धतीने वातावरण आहे. काँग्रेसचा हा असलेला हे चित्रसुद्धा आपण पाहतो. हे नेमकं या लोकसभेचं चित्र असणार आहे का? काही टप्प्याच्या मतदानामध्ये